नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 जून 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतिल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:05 ते 10:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:10 ते 3:51 आणि यमगंड काळ पहाटे 5:42 ते 7:23 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या नेपच्यूनबरोबर तृतीयातला रवी हा केंद्रयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी अजिबात करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतला गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातला रवी आणि दशमातला आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्या प्रमाणात आणले जातील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आर्थिक व्यवहार अजिबात करू नका. गुंतवणूक किंवा खर्च यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खास करून आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्रातले अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या रवी आणि भाग्यातल्या नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. खास करून जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध चांगले राहतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय गुंतवणुकीच्या संदर्भात घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातला रवी आणि अष्टमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. थोड्या प्रमाणात वादविवाद होतील पण त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मित्रपरिवारावर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना आर्थिक संदर्भातले थेट आणि नेमका विचार करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या दशमातला रवी आणि सप्तमातला नेपच्यून हे परस्पर केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्रासंदर्भातले महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार किंवा कमिटमेंट प्रॉमिसेस करू नका. तुमच्या वरिष्ठ असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील.
त्यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे. भाग्यातला रवी आणि षष्ठातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहेत. तुमचे जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल, त्यावर थोडं नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय ज्यांनी तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय अजिबात घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी आजचा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातला रवी आणि पंचमातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. थोड्याफार प्रमाणात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर पडू शकतील, काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या वेळेसाना चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. सप्तमातला रवी आणि चतुर्थातला नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार आहे. आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील, दगदगीचा राहील, काय स्ट्रेस टेन्शन येऊ शकतील, परंतु काळजी करू नका. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळतील. मित्र वारेवारंवार भेटीगाठी होतील किंवा बोलणं होऊ शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याच्या संदर्भातले काळजी घेणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणच्या संदर्भातले सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका. त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातला नेपच्यून, पंचमातला रवी आणि त्याच्यातलं नेपच्यून हे परस्पर केंद्र करणार. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी होऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तर गैरसमज होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या तृतीयात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातला हर्षद, चतुर्थातला रवी आणि तुमच्याच राशीला नेपच्यून हे परस्पर केंद्रित सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी प्रत्यक्षात अंमलात आणू नका. घरातले जे पुरुषवर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली कुठलीही महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 20 जून 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.